मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संघटनेचे जे पदाधिकारी त्यांना बोलवले. शिवबा म्हणून एक संघटना आहे, तिचे अध्यक्ष म्हणून, आणि अखंड मराठा समाज म्हणून एक दुसरी संघटना आहे, तिचे अध्यक्ष म्हणून जरांगे पाटलालाही आम्ही निमंत्रण त्या परिषदेत देत आहोत की त्यांनी वैधानिक बाजू समजून घेतली पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि आंदोलन वैधानिक दिशेला नेलं पाहिजे. कारण शेवटी जरांगे पाटील हे मराठ्याचं भवितव्य ठरू शकत नाही. मराठा समाज हा काही कुणाच्या दावणीला बांधलेला नाही. मराठा समाज हा वैधानिक मार्गाने जाणार. मराठा समाजाने कधीही कुणाचा अन्याय सहन केलेला नाही. म्हणून जरांगे पाटलाला शिवबा संघटनेचा अध्यक्ष म्हणून, अखंड मराठा ही संघटनेचा अध्यक्ष म्हणून आमच्या बरोबरीनं जे इतर समाजसेवक समाजामध्ये 20-20, 25-25, 30-30 वर्षापूर्वी काम करतात त्यांच्या बरोबर त्या परिषदेमध्ये आम्ही बोलवलेलं आहे. जगन्नाथाचा रथ ओढायचा असेल तर, जगन्नाथ होण्यासाठी नाही, जगन्नाथ होण्यासाठी कुणालाही रथात बसू देणार नाही आम्ही. मराठा समाजाच्या जगन्नाथाचा रथ ओढणारा म्हणून त्यांना निश्चित या ठिकाणी निमंत्रण आहे आणि त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे, येऊन ऐकून स्वतःची भूमिका मांडून, होय मी मराठा समाजाच्या जगन्नाथाचा रथ ओढणारा आहे, मला स्वतःला जगन्नाथ व्हायचं नाहीये आणि ते पाप त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही जगन्नाथाचा रथ ओढणारेच राहा, जगन्नाथ बनायचा प्रयत्न चुकूनही करू नका. तुम्ही जे म्हणताय की